नमस्कार सगळ्यांना. आणि आजच्या या काय म्हणतो वाचन कट्टा नाही नाही का, लेखक तुमच्या भेटीला, असं एक वेगळं छान नाव आहे. जनरली वाचन कट्टा असा एक जनरलाइज विषय असतो. अं, माझ्या ध्यान स्वास्थ्य सकाळी जे पुस्तक प्रकाशित केलंय, त्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना भेटायचा छान योग आलाय. खूप बरं वाटतंय. आपल्यापैकी काही जण योग साधकही कधीतरी भेटलेले आहेत, पूर्वी कधीतरी ओळख झालेली आहे, योग शिक्षक आहेत. काही डॉक्टर दापकेन सारखी मेडिकल क्षेत्रामधली त्यांच्या मिसेस दोघही डॉक्टर आहेत. आणि त्यामुळे काही वेळेला योगाविषयी बोलताना फिजिओलॉजी अनाटॉमी बद्दल बोलताना खूप जपून बोलावं लागतं. आणि त्यामुळे त्यांच्या रिस्पॉन्समुळे आपलं ज्ञानही थोडंसं आणखीन थोडेसे बारकावे आणखीन चांगले कळायलाही लागतात. हा, ये अजय ये. हे माझे किर्लोस्कर मधले खूप जुने मित्र. आज मला वाटतं आम्ही पण एक 25-30 वर्षांनी भेटतोय नाही का. त्यामुळे असा योग खूप छान तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचा येतोय. विषय जरी ध्यान स्वास्थ्य हे जे माझं पुस्तक आहे तो असला तरी थोडस मला असं वाटतं की एकूण योग म्हणजे काय आणि योगात ध्यानाचं नक्की स्थान काय, असं मला वाटतं एक 5 मिनिटात मी थोडस सांगण्याचा प्रयत्न करतो अशासाठी की योग हा विषय इतका मोठा आहे की म्हणजे आपण नेहमी कुठल्याही अफाट अशा व्याप्ती असलेल्या विषयाला समुद्राची उपमा देतो, तर तसा आहे. आणि गेली 30 वर्ष माझा जो काही अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करतोय त्याच्यातून योगाचं आणखीन खूप ज्ञान अजून मिळवायचं आहे याची सुद्धा मला सदैव जाणीव होत राहते. रमेश अग्रवालजी, वय वर्ष 82, तेही भेटले की म्हणतात की अजूनही योगातलं मला खूप शिकायचंय हो. आणि ते असं म्हटलं की मलाही जाणीव होते की नाही, आपल्याला अजून 20-25 वर्ष अजून निश्चितच त्यांच्या वयाला येईपर्यंत नक्की शिकायचं. तर योग हा जो विषय आहे, तर योगाचे वेगवेगळे प्रकार आपण हठयोग आहे, पातंजल योग आहे, राजयोग आहे, आणि हल्ली कुठल्याही शब्दाला सुद्धा योग असं जोडून वेगवेगळे हॉट योगा आणखीन काय काय असे होतात. म्हणजे त्याविषयी न बोललेलं बरं. झुंबा योगा. पण खरा योग जो आहे तो पातंजल योग. म्हणजे 2350 वर्षांपूर्वी पतंजली नावाचे जे ऋषी मुनी होऊन गेले, त्यांनी आपले जे काही वेद आहेत, पुराण आहेत, श्रुती स्मृती आपण जे म्हणतो, त्या योगाविषयीचे जे वेगवेगळे काही उल्लेख होते ते सगळे एकत्र केले. म्हणजे योग हा विषय थोडासा विखुरल्यासारखा होता. तर योगाविषयीचीच जी काही टिपणं आपण जशी म्हणतो, नोट्स काढल्या थोडक्यात त्यांनी. आणि योग हे एक अतिशय उत्तम परिपूर्ण शास्त्र म्हणून थोडं नाही तर 2350 वर्षांपूर्वी त्यांनी विकसित केलं. आपण म्हणतो की आजचं युग आहे विज्ञानाचं युग आहे, आणि गेल्या 25-50 वर्षामध्ये विज्ञानाची प्रगती खूप झालेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची सायन्सेस आपल्या समोर येत आहेत. पण योग हे एक सायन्स, आणि नुसतं साधं सायन्स नाही तर अप्लाइड सायन्स अशा दृष्टीने 2350 वर्षांपूर्वी पतंजली मुनींनी आपल्या समोर आणलं. हे खूप आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा परत परत आश्चर्य वाटत राहतं. आणि अशी ही समृद्ध परंपरा ही सगळी आपल्या भारतातून निर्माण झालेली आहे. ही आणखीन एक आपल्या सगळ्या मंडळींच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यांनी अष्टांग योग असा विकसित केला, आणि त्याची काही 196 केवळ 196 सूत्रांमध्ये, हे सूत्र म्हणलं की फक्त 4 ते 5 शब्दांची एक ओळ सुद्धा म्हणता येणार नाही, अर्धी ओळ, अशी फक्त 196 सूत्रामध्ये योगाचं शास्त्र सगळं उलगडून सांगितलेलं आहे. आणि ते सांगताना त्यांनी आणखीन ते सोपं जावं यासाठी त्याचे 8 भाग, 8 खंड किंवा 8 टप्पे, 8 पायऱ्यांमध्ये सांगितलेलं आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. आणि मग त्याच्यामध्ये साधारणपणे त्यांनी, म्हणजे पतंजलीने काही सांगितलं नाही, पण नंतर जो काही अभ्यास अनेक लोक भारतातले आणि भारताबाहेरच्या लोकांनी, हे आश्चर्य वाटतं की पातंजल योगावर किंवा योगावर
100 नाही, म्हणजे 200 500 नाही, तर मोजली संख्या, तर माझ्या अंदाजाने म्हणजे मी जी काही माहिती घेतलेली आहे, किमान 2200 ते 2300 भारताबाहेरच्या लोकांनी योग आणि पातंजल योगावर पीएचडी घेतलेली आहे. ते इतकं अफाट ज्ञान त्या कमीत कमी शब्दांमध्ये पतंजलींनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी साधारणपणे त्याचे जे काही स्थूलमानाने भाग केलेले आहेत ते 3 भाग आहेत. एक म्हणजे बहिरंग योग, म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, ही जी 4 अंग आहेत त्याला बहिरंग योग म्हणजे शरीराच्या माध्यमातून आपण काही योगाच्या प्रक्रिया करतो, समजून घेतो आणि त्याचा अनुभव घेतो. एक आहे तो अंतरंग योग, धारणा, ध्यान आणि समाधी. याच्यामध्ये हो, मान्यच करायला पाहिजे की शेवटी शरीर पाहिजेच, कारण शरीरम आद्यम खरुधर्म साधनम असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शरीराशिवाय काही होणार नाही. पण या शरीराची कुठलीही हालचाल न करता आणि शरीरातल्या संवेदनांच्या पलीकडे जाऊन या शरीरामध्ये जे काही सुप्त आणि गुप्त अतिसूक्ष्म असं जे मन दडलेलं आहे, त्या मनाच्या पातळीवर तो योग किंवा त्या योगाच्या प्रक्रिया आचरण किंवा अनुभव घेणं, असा धारणा, ध्यान आणि समाधीचा जो काही प्रांत आहे त्याला या सगळ्या पीएचडी घेतलेल्या मंडळींनी अंतरंग योग असं म्हटलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की भाग तर तुम्ही 3 सांगितले, एक बहिरंग आणि एक अंतरंग, तर या दोन्हीच्या मधला एक ज्याला उंबरठा असं म्हटलं जातं, तर तो म्हणजे प्रत्याहार आहे, प्रति आहार. म्हणजे आपली जी सगळी पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच आवाज येतोय ना ऐकू? हा, कारण थोडासा वाहनांचा आहे, नाही तर मी थोडासा आणखीन मोठ्या. तर पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय जी आहेत त्यांना आपापले विषय असतात आणि ती सतत त्या विषयाच्या अनुषंगाने बाहेर धाव घेत असतात. म्हणजे साधं सोपं उदाहरण सांगायचं तर डोळे सारखं नवनवीन काहीतरी बघायला काय मिळतंय, नवनवीन रंग कुठले आहेत, नवनवीन क्रिएशन काय आहे हे बघत असतात. कान सारखे वेगवेगळे आवाज, कुठले नवीन गायक आलेत का, त्यांची गाण्याची पद्धत काय आहे, ते कानाला कसं वाटतंय हे बघत असतात. आपली त्वचा जी आहे गार गरम असे वेगवेगळे तापमानातले जे फरक आहेत ते अनुभवण्यासाठी खूप उत्सुक असते. म्हणून तर हिमालयात आपण सारखं खूप कुतूहलाने जे जात असतो, त्यातली एक उत्सुकता अशी असते की तिथला जो काही जो गारठा आहे आणि तो तुला मे महिन्यात जाणवणं त्वचेला, तर ही सुद्धा थोडीशी बाहेरचीच ओढ आहे नाही का. तर अशा या पंच ज्ञानेंद्रियांना त्यांचे जे आहार बाहेरच्या जगामध्ये आहे त्याच्यापासून हळूहळू हळू त्याची जी बाहेरची ओढ आहे ती कमी करत आपल्या आतमध्ये बाहेरच्या जगापेक्षा सुद्धा एक खूप मोठं आणि सुंदर असं जे जग आहे त्याच्याकडे त्याची टोकं वळवणं म्हणजे अंतरंग योगाची सुरुवात. आणि म्हणजे प्रत्याहार, प्रति आहार, आहाराच्या विरुद्ध. म्हणजे डोळ्याला आता जे काही खूप छान हिरवीगार दाट झाडी दिसते, वेगवेगळ्या बागा आहेत, तिथे फिरावंसं वाटतंय मला, पण हेच डोळे मिटल्यानंतर सुद्धा माझ्या अंतरंगामध्ये सुद्धा एक हिरवीगार अशी बाग आणि तिथे फिरतानाची जी काही हिरवाई आहे किंवा हिरव्या छटा आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा शांत करणारं, तृप्त करणारं असं काहीतरी आत आहे, हे जे सांगतं तो म्हणजे अंतरंग योग आहे. आणि तिथे थोडासा प्रत्याहाराचा अभ्यास हा सुरू होतो. तर अशा अर्थाने बहिरंग योग, अंतरंग योग आणि दोन्हीच्या मधला उंबरठा म्हणजे प्रत्याहार असं सांगितलेलं आहे. आणि हा जो अंतरंग योग आहे त्याच्यामध्ये सुद्धा धारणा, ध्यान आणि समाधी, त्याच्याबद्दल पतंजलींनी 3 सूत्र जी सांगितलेली ती थोडक्यात सांगतो. देशबंध चित्तस्य धारणा अशी धारणेची व्याख्या केली आहे. आणि मग तत्र प्रत्यय एक तानता ध्यानम असं म्हणलेलं आहे. आणि नंतर जी समाधी म्हणजे फक्त आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांची विशेषत्वानी माहिती असते संजीवन समाधी, ते एकदा गुहेत गेले ते परत काही बाहेर आलेले नाही, त्यामुळे समाधीपर्यंत वगैरे मला काही जायचं नाहीये. माझा रोजचा जो काही दिवस आहे तो आनंदात जावा, दुसऱ्या कोणी मला, मी कोणाला त्रास देणार नाही, दुसऱ्या कोणी मला त्रास देऊ नये, आणि दुसऱ्या कोणी दिला तर तो मला मॅनेज करता यावं. म्हणजे सध्याचा जो पॉप्युलर शब्द आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. तर असं तदेव अर्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम किंवा समाधी असं धारणा, ध्यान आणि समाधी असं पतंजलींनी सांगितलेलं आहे. पण एकदम ऐकलं की नंतर असं वाटायला लागतं नाही म्हणजे योग आधीच खूप अवघड आहे असं मी ऐकलंच आहे, पण या सगळ्या व्याख्या काही कळल्या नाहीत, डोक्यावरून बाउन्सर गेला, त्यामुळे नकोच ते. त्यामुळे या योगाशी योग जुळून येण्यापेक्षा वियोग झालेला बरा असं वाटायला लागतं. म्हणूनच त्या अर्थाने, पण त्याच वेळेला आपण नेहमी ऐकत असतो की ध्यान हे खूप चांगलं आहे, ध्यान अनुभवलं पाहिजे,
आपल्या वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या तत्वज्ञानी, ऋषींनी, मुनींनी, वेगवेगळ्या तत्वज्ञानी फिलॉसॉफर भारतातले असतील, भारताबाहेरचे, प्रत्येक वेळेला ध्यानाचं महत्व सांगितलंय. आणि ते काय तर एका जागी बसायचं, डोळे मिटायचे आणि आपल्या स्वतःच्या विचारांकडे पाहत राहायचं. ते वाचल्यावर छान वाटतं. आणि दुसऱ्या दिवशी आपण जसं 1 जानेवारीच्या आधी संकल्प करतो ना, की नाही 1 जानेवारी पासून व्यायाम करायचा म्हणजे करायचा, तसं ध्यानाविषयी ऐकलं की नाही उद्या सकाळपासून. आणि सकाळची ध्यानाची वेळ खूप चांगली बरं का, खूप शांत असते. मोबाईल वाजत नसतात, कोणाची बेल वाजत नाही, कोणी त्रास देत नाही. सकाळी उठायचं म्हणून गजर लावून आपण पुढचं माहिती आहे सगळं काय घडतं प्रत्यक्षात. तर आपल्या ध्यानाविषयीचा आपला अनुभव असतो. त्यामुळे ध्यान हे आपल्याला नक्की जमतंय का नाही, जमू शकेल का नाही, याविषयी थोडीशी खात्री पटण्यापेक्षा थोडीशी नकारात्मकता किंवा ध्यान आपल्याला जमणारच नाही असा एक थोडासा नकारात्मक ग्रह व्हायला लागतो. आणि मग त्या दृष्टीने योगाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी काम काही सुरू केलं, त्यावेळेला असं लक्षात आलं की आसनांचा जो काही भाग आहे ना, त्याबद्दल लोक परिचित असतात. कारण मुळात योग या विषयाशी थोडीशी तोंड ओळख जी होते ना, तीच मुळात आसनांच्या निमित्ताने होते. आणि ती आसनं म्हणजे पाठ दुखायला लागली की डॉक्टर म्हणतात हा मी पेन किलर देतो किंवा मसल रिलॅक्संटही देतो, पण त्याच्या जोडीने थोडीशी काही एखाद्या तज्ञ व्यक्तीकडून आसनं शिकून घ्या, काही भुजंगासन वगैरे. आणि त्याच्यात परत कंसात सांगतात की त्याच्यात काही अडचण आली तर त्यांना विचारा, की मला परत विचारायला येऊ नका, कारण मला 2 ते 3 मिनिटापेक्षा जास्ती वेळ नसतो. डॉक्टर बरोबर आहे ना, म्हणजे तुमचा नाईलाज असतो तो, कारण ओपीडी मध्ये एवढी पेशंटची रांग लागलेली असते. ठीक आहे, तर सांगण्याचा उद्देश असा की आसनांच्या माध्यमातून शरीराला होणारे जे काही त्रास आहेत ते कमी व्हावेत या उद्देशाने बऱ्याच वेळेला आपण योगाकडे वळतो. आणि त्याच्यातून निश्चितपणे आपल्याला त्याचा उपयोगही व्हायला लागतो. आणि मग त्याच्यातून थोडंसं कुतूहल निर्माण होतं की आसनाचा एवढा फायदा आहे, तर त्याच्या पुढची जी पायरी आहे की प्राणायाम जो आहे तोही थोडासा काहीतरी शिकून बघूया. आणि मग प्राणायाम करता करता एक लक्षात येतं की 1 क्षण 2 क्षण 2 सेकंद 3 सेकंद आपल्याला छान शांत वाटतंय बरं का, बरं वाटतंय. थोडासा दीर्घ श्वास घेतला, दीर्घ सोडला की थोडस मनातल्या विचारांची संख्या आणि गती ही कमी व्हायला लागली. आणि मग आपण कोणाला तरी विचारतो की हे वाटणं म्हणजे काय, मग त्यावेळेला आपले कोण योग शिक्षक, योग तज्ञ, योग गुरु असतील ते सांगतात अहो हेच ध्यान आहे. एरवी दिवसभरात तुम्हाला कधी असं वाटतं का 1 2 क्षण खूप शांत वाटलं? नाही हो, आता कधीच वाटत नाही असं. या रात्री झोपेत सुद्धा काय होतं की अंथरुणाला पाठ टेकल्यावर झोप लागते, पण ती झोप लागल्यानंतरचा जो शांतपणा आहे त्या अनुभवाला मन कुठे जागा असतं माझं. तर योग म्हणजे काय, तर मनाच्या सजग स्थितीमध्ये शरीराचे, मनाचे, श्वासाचे जे काही व्यापार चाललेले, ज्या काही संवेदना निर्माण झालेल्या आहेत, त्याच्याकडे थोडस साक्षीत्वानी आणि तटस्थपणे पाहणं म्हणजेच योग आहे. ही जशी मी योगाची व्याख्या सांगितली, हीच योगाची व्याख्या, हीच खरं तर ध्यानाचीही व्याख्या आहे. पहावे आपण असी आपण. जगाकडे आपण 12 महिने 24 तास पाहत असतो आणि स्वतःकडे पाहणं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा कसं पाहायचं हेही लक्षात येत नाही. आणि ते आपल्याला ध्यान शिकवतं. आणि मग अशी म्हटलं तसं हे ध्यान करायचंय, कुतूहल खूप आहे, उत्सुकता तर खूप आहे, पण हे नक्की करायचं कसं. मग एका जागी बसणं आपल्याला माहिती नसतं, एका जागी बसलं तर डोळे मिटतात त्याहून माहिती नसतं, डोळे मिटले तर कधी एकदा डोळे उघडतोय अशी एक अस्वस्थता निर्माण होते. म्हणजे मी अनेक कंपन्यांचे सीईओ बघितलेले आहेत, म्हणजे त्यांना पण मी उदाहरण घेण्याचं कारण असं, किंवा अनेक प्रख्यात असे काही रोगतज्ञ आहेत, डॉक्टर्स आहेत, ते म्हणतात बाकी मला काही व्यापारी आहे, बाकी काहीही सांगा, म्हणजे अगदी खाली डोकं वर पाय शीर्षासन करायला सांगितलं तरी मी प्रयत्न करेन, डोळे मिटायला सांगू नका. डोळे मिटायची सवयच नाही. सतत मी जर डोळे मिटले तर माझ्या मागे माझ्या व्यापाराचं काय होईल, बिझनेसचं काय होईल, कोणीतरी माझ्यावर काहीतरी कुरघोडी करेल का काय. सध्याच्या काळामध्ये ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे एका जागी बसणं, डोळे मिटणं आणि मग डोळे मिटल्यानंतर स्वतःकडे पाहणं, हे सगळं आपण वाचतो, ऐकायलाही खूप छान वाटतं, पण स्वतःच्या बाबतीत हे करायची वेळ आली की आपल्याला खूप प्रॉब्लेम्स निर्माण होतात.
आणि ह्याच दृष्टिकोनातून मी ध्यान या विषयावर कार्यशाळा सुरू केल्या. त्या कार्यशाळांमध्ये जे काही वेगवेगळे प्रश्न लोकांचे आले, ज्या काही अडचणी त्यांना निर्माण झाल्या, या सगळ्या एकीकडे लिहून ठेवायला सुरुवात केली आणि त्याच्यातून ध्यानाविषयीचं एक मॅन्युअल तयार झालं. आणि त्याच्यातून ध्यान स्वास्थ्य किंवा त्याच्या आधीचं एक ध्यान एक आनंद यात्रा म्हणून एक पुस्तक आहे. हे सगळं एक जवळजवळ मला वाटतं एक आता 1,200 ध्यानाची वर्कशॉप्स कार्यशाळा झाल्या असतील. त्यामुळे इतका तो त्या अनुभवांचा किंवा लोकांच्या प्रतिसादाचा प्रतिक्रियांचा एक काय म्हणतो ना, त्याच्यात मुरल्यानंतर लोकांना खरोखर काय हवंय किंवा काय अडचणी येऊ शकतात हे लक्षात आल्यानंतर ध्यान सोपं करून सांगायला पाहिजे, पण ते किती सोपं करून सांगायला पाहिजे याचीही थोडीशी जाणीव आणखीन नकळतपणे जास्ती विकसित होत गेली. आणि मग असं लक्षात आलं की फक्त डोळे मिटायचे आणि स्वतःकडे बघायचं असं सांगून चालत. कारण पतंजलीने सुद्धा त्या 196 सूत्रामध्ये पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे, योगाची व्याख्या सांगून टाकली. योगश्चित्त वृत्ती निरोधा. योग, चित्त, वृत्ती आणि निरोध. मनात म्हणजे चित्तात उमटणाऱ्या वृत्तींच्या विचारांवर नियंत्रण आणणं म्हणजे योग. बघायला वाचायला किती सोपं वाटतं आणि काय समजलं नाही असंही वाटत नाही की मन आपलंच आहे, विचारही आपलेच आहे, 24 तास लढा त्यांच्याशीच चालू आहे. पण त्याच्यावर नियंत्रण आणणं हे जसं अवघड आहे. आणि म्हणून त्यांना पूर्ण पतंजली योगशास्त्र किंवा पतंजली योग दर्शन किंवा अष्टांग योग दर्शन ज्याला आपण म्हणतो तो ग्रंथ लिहायला लागला 2400 वर्षांपूर्वी. आणि अजूनही आपण त्या पतंजली योगाच्या सागरामध्ये पोहतोय. तर तसंच डोळे मिटून स्वतःच्या विचारांकडे पाहणं आणि त्यामुळे विचारांची संख्या आणि गती कमी होते हे एका वाक्यात सांगून टाकलं तर खरं तर ध्यानाविषयी सगळंच कळलं. किंवा काहीही न करणं म्हणजे ध्यान आहे. सध्याच्या काळात किती छान वाक्य वाटतं ना. रविवारची आपण का वाट बघत असतो? काहीही करायचं नाहीये म्हणजे ध्यान करायचंय का? अख्खा रविवार तुम्ही ध्यानच करता ना. पण तसं होत नाही. त्यामुळे काहीही न करणं या पायरीपर्यंत पोचायचं असेल तर सुरुवातीला डोळे उघडून सुद्धा आपल्या शरीराकडे पाहावं लागतं. ते शरीर कुठल्या तरी एका आपल्या आवडत्या स्थितीमध्ये ठेवावं लागतं. आणि मग त्या शरीरामध्ये काय काय संवेदना निर्माण होत आहेत, चांगलं वाटतंय का, काय होतंय, त्रास होतोय का, ताण येतोय का, ताण आहे का, दाब आहे का, काहीतरी थोडस एक पिवळटलेपणा चांगला येतोय. याला पतंजलीनी आसन असं म्हटलं. आस या धातूपासून आसन. आस म्हणजे आसने. एरवी सर्कस आसनं किंवा काही टीका करायची नाही, पण काही योग वर्गाची जाहिरात अशी असते. आमच्या अर्ध्या तासाच्या योग वर्गामध्ये 25 आसनं केली जातील, 25 आसनं करून घेतली जातील आणि फी फक्त 200 रुपये. गर्दी तिकडे जास्ती असते. आणि एखादी जाहिरात अशी असेल की रोज फक्त एकच आसन तुम्हाला 10 मिनिटं खूप छान पद्धतीने करायला शिकवलं जाईल. लोक म्हणतात नको ते. तर आसनांची व्याख्या जी परिपूर्ण पतंजलीने एकाच वाक्यात जी सांगितली आहे, स्थिर सुखम आसनम. जे स्थिर आहे आणि सुखकारक आहे ते आसन किंवा अशा स्थितीत असणं म्हणजे आसन. ही जी आसनांची व्याख्या आहे ती खरं तर ध्यानाचीच व्याख्या आहे. त्यामुळे एका जागी शांतपणे बसणं आणि डोळे न मिटता सुद्धा आता मी मांडी घातलीये, कसं वाटतंय, तर थोडासा पाठीचा कणा सरळ राहतोय. मग डोळे हलकेच मिटून घेतल्यानंतर माझ्या पापण्या सुद्धा स्थिर झालेल्या आहेत, शांत झालेल्या आहेत. मग थोडस लक्ष श्वासाकडे जायला लागतं. मग श्वासही थोडासा संथ करून बघूया का कसं वाटतंय. हळूहळू नकळतपणे आपण ध्यानाकडे जायला लागलेले असतो. म्हणूनच पतंजलीनी ही 8ही अंगांची रचना तशाच पद्धतीने केलेली आहे. पहिलं त्यांनी आसनं सांगितली, मग प्राणायाम सांगितला आणि या आसन आणि प्राणायामामध्ये थोडं थोडं तुम्ही स्थिर व्हायला लागल्यानंतर मग प्रत्याहार सांगितला की आसनांमध्ये तुम्ही स्थिर होताय, प्राणायामामध्ये तुमचा श्वास संथ स्थिर व्हायला लागलेला आहे. मग आता थोडस डोळे मिटून स्वतःकडे बघा. म्हणजे मग तुमची जी पंच ज्ञानेंद्रिय जी आहे तर ती बाहेरचं जग सोडून थोडीशी आत वळायला लागते. आणि मग त्याच्यानंतर धारणा म्हणजे ध्यानाचीच थोडीशी पूर्वतयारी त्यांनी सांगितली की एक कुठलाही छान विषय निवडा. ओंकाराचा विषय निवडा. त्या ओंकाराचा आकार बघा, त्याचा रंग बघा,
त्या ओंकाराची पार्श्वभूमी आपण जी बघतो, असं निळसर एक छान आकाश असतं, तर निळसर समुद्र म्हणा, अनंत किंवा इन्फिनिटीची व्याख्या जी आहे ती थोडीशी समुद्र आणि आकाशातून आपल्याला जास्त चांगली दिसते. मग तो ओंकार म्हणताना कुठे कुठे कंपनं निर्माण होत आहेत ती बघा, कानाला कसं वाटतंय बघा, त्वचेला ती कंपनं कशी अनुभवता येत ती बघा, डोळे कसे शांत होत आहेत ते बघा. असं धारणेसाठी एखादा विषय घ्यावा, देशबंध चित्तस्य धारणा. आणि मग तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम. ओंकाराचे जे वेगवेगळे प्रत्यय मी आता वर्णन केले, ओंकार दिसतो कसा, असतो कसा, म्हणताना कसा वाटतो, कानाला कसा वाटतो, हे प्रत्यय एक 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 हळू आपोआप कमी होत जातात. आणि मग तदेव अर्थ मात्र निर्भासम स्वरूप शून्यम किंवा समाधी. काही कळलं नाही, पण एका वाक्यात सांगतो. मी मनोज पटवर्धन त्या ओंकाराकडे बघतोय, म्हणजे द्रष्टा आहे. दर्शन म्हणजे तो ओंकाराची जी प्रतिमा आहे, त्या ओंकाराच्या प्रतिमेकडे मी बघतोय, तो ओंकार म्हणजे दर्शन. आणि दृश्य, योगामध्ये त्रिपुटी म्हटली जाते, द्रष्टा, दृश्य आणि दर्शन हे सगळं एकरूप होऊन जाणं. म्हणजे मनोज पटवर्धन डोळे उघडे ठेवून त्या ओंकाराकडे बघत ओंकार म्हणत होते काही वेळ, नंतर त्यांनी डोळे मिटले आणि ते ओंकार म्हणत राहिले. मग नंतर त्यांनी फक्त त्यांचे जे कोणी मार्गदर्शक होते ते ओंकार म्हणत राहिले, तोंडाने म्हणण्याचं त्यांनी बंद केलं. नंतर मग मार्गदर्शक आहेत त्यांनी सुद्धा ओंकार म्हणण्याचं थांबवलं. आणि ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून इंद्रिय गम्य, इंद्रियांच्या आधाराने तो जो ओंकार ते अनुभवत होते, तो इंद्रियातीत म्हणजे तो ओंकार ते स्वतः होऊन राहिले. द्रष्टा, दृश्य आणि दर्शन एकरूपत्व म्हणजे समाधी. स्वरूप शून्यम इव, जणू काही असं म्हटलेलं आहे. त्यात घाबरायचं कारण नाही. त्या ओंकारातून आपण बाहेर येणारच होत 10 मिनिटांनी 12 मिनिटांनी, ज्ञानेश्वर महाराजांसारखं होणार नाही. तर समजून घ्यायला गेलं आणि प्रत्यक्ष ओंकाराचं ध्यान करायला लागलं तर ते इतकं सोपं आणि इतकं प्रभावी आहे. तर तेच या ध्यान स्वास्थ्य या पुस्तकात सांगण्याचा मी प्रयत्न केला. ओंकाराचं ध्यान आहे, भ्रामरीचं ध्यान आहे. कोणी पुस्तक चाललं असेल तर चालता बोलता सहजगडे ध्यान, असं स्वरूपानंद जे म्हणतात, वॉकिंग मेडिटेशन हल्लीचं खूप पॉप्युलर आहे. तर साधं आपण पूर्वीच्या काळी जेवल्यानंतर कसं शतपावली घालायचे आणि त्याला रामरक्षा म्हणायचं, ते एक प्रकारे एक थोडस अंतर्मुखताच होती झोपायला जाण्यापूर्वीची. तसं आपण चालतोय कसं, त्या पायावर येणारं प्रेशर बघा, एक धारणेचा प्रकार आहे. आणि त्याच्यातून सुद्धा तुम्हाला ध्यानाची उत्तम अनुभूती हळूहळू ही यायला लागेल. जेवताना बरोबर कसं तरी जेवणं, समोर टीव्ही चालू आहे, त्यातल्या सगळ्या बातम्या, आणि आता निवडणुका आल्यात म्हणल्यावर तर त्या बातम्यांचा जो काही ऊत आलेला आहे तो काही बघायलाच नको, त्याच्यावर न बोलणं चांगलं. पण मला पण उत्सुकताही असते, आज हे काय बोलले, ते काय बोलले, शब्द इथे उच्चारून पण कुठे कुठे राडा झाला, हो की नाही. म्हणजे ऐकायला, बघायला, बोलायला सुद्धा आपल्या रोजच्या जीवनामध्ये कुठे होत नाही असा शब्द आपण परत परत ऐकत असतो. मग कसलं ध्यान आणि कसली अंतर्मुखता आणि कसली शांतता आली. तर जेवताना आपण एकीकडे टीव्ही बघतो, शेजारी मोबाईल ठेवलेला असतो, त्याच्यावर कुठेतरी पॉपअप्स येत असतात, मध्येच कोणाचा तरी फोन येतो किंवा रिंग, ते SMS व्हॉट्सअपवर आला तो, मग जेवता जेवताच आपण बघतो. हे असं आपलं जेवण चालतं. मग त्याच्यामुळे वजन वाढतं, अपचन निर्माण होतं, खाल्लेलं अंगी लागणं. पूर्वीच्या काळी असं नेहमी म्हटलं जायचं की भुकेपेक्षा थोडं कमी खा किंवा 4च घास खा, पण ते अंगी लागलं पाहिजे. आयुर्वेद जे म्हणतो, सप्त धातू, रस, रक्त, मांस, मज्जा, मेद, अस्थी आणि शुक्र, खाल्लेल्या अन्नाचा प्रत्येक कण आणि खात असताना अनुभवलेला तो प्रत्येक क्षण, हा जर ध्यानात्मक वृत्तीने आपण अनुभवत गेलो तर 4 घास खाल्लेले सुद्धा उत्तम अंगी लागतील. आणि त्याचं शेवटी शुक्राच्या बिंदूमध्ये किंवा शुक्राच्या कणामध्ये रूपांतर होईल. हेच आपल्याला ध्यान शिकवतं. आणि म्हणून या पुस्तकामध्ये उदरभरण नोहे जाणीजे समर्थांनी यज्ञकर्म असं म्हटलेलं आहे. आणि त्या यज्ञालाच खरं तर आपण ध्यान असं म्हणतो. म्हणून उदरभरण नोहे जाणीजे ध्यान कर्म. तर ते जेवता जेवता सुद्धा कसं ध्यान होऊ शकतं, तर आपण लहानपणापासून शिकवलेलं आहे ना, 32 वेळा एक घास चावून खावा, आईने किती वेळा सांगितलंय, पण ते नाही करत आपण. भरा 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 कसं तरी चावतो. पण शांतपणे एक घास छान चघळून जर आपण खात राहिलो आणि तो त्या अन्नाचा जो गोडवा कसा वाढत जातो हे बघत राहिलं, तर तेच ध्यान आहे. म्हणजे ध्यान हे खूप अवघड आहे इथपासून ते ध्यान इतकं सोपं असतं, इतकं सोपं असू शकतं, इथपर्यंतचा जो प्रवास आहे ना, त्या प्रवासातला आपला सोबती, सवंगडी, मित्र, मोठा भाऊ किंवा आई वडिलांसारखी कोणीतरी एक आदर्श व्यक्ती म्हणजे हे ध्यान स्वास्थ्य पुस्तक आहे.
असं मला वाटतं. त्यामुळे शेवटची टॅगलाईन अशीच आहे की अर्थात ते पुस्तक आपण नक्की घ्या, वाचा आणि त्याच्यावरचा अभिप्राय